ध्येय. रुद्र आता ऑफिसमधून बाहेर पडणारच होता. आज ऑफिसमध्ये जरा जास्त काम होतं म्हणून तो थांबला होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. ऑफिस सुटल्या सुटल्या नेहमी तो लगेचच घरी जात असे, कारण त्याची दोन्ही मुलं त्याची वाट पाहत असत. आई आणि वडील या दोन्ही भूमिका तो बजावत होता. राहुल घरी आला, परंतु अजूनही रुपाली घरी आली नाही. आईचे हे फोनवरील काळजीचे बोलणे ऐकून रुद्राचा चेहरा घामेघूम झाला. त्याचा मित्र त्याला म्हणाला, "अरे रुद्र, एवढा घाम का आला तुला? काय झाले?" रुद्र काळजीच्या स्वरात म्हणाला, "अरे, रुपाली अजूनही घरी आली नाही. शाळेत जाऊन चौकशी करायला हवी." रुद्रचा मित्र श्याम म्हणाला, "अरे रुद्र, काळजी नको करू. असेल ती कुठेतरी तिथेच खेळत बसली असेल." रुद्र उत्तर देण्याऐवजी म्हणाला, "चल पटकन, मला काहीच सुचत नाही. रोहिणी मला सोडून गेली आणि या 2 मुलांचा मी बाबापेक्षा आईच जास्त झालो. माझी आई त्यांचे सगळं करते, पण आता तिचे देखील वय झाले." राहुल आणि श्याम गाडीवरून 10 मिनिटातच शाळेत पोहोचले. शिपाई होता. रुद्रने शिपायाला घाईघाईतच विचारले, "रुपाली कुठं आहे? ती 3रीच्या वर्गात शिकते." "ती तिच्या मैत्रिणींबरोबर गेली आहे," शिपायाने सांगितले. "कोणाबरोबर गेली ती?" रुद्रने विचारले. शिपायाने सांगितले, "तिच्याबरोबर 2 मुली होत्या. रिक्षातून गेल्या." रुद्र आणखीनच काळजीत पडला. काय करावे त्याला सुचेना. तिच्या मैत्रिणीच्या घरी फोन लावले. एका मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसासाठी ती गेलेली होती. ती आहे हे ऐकल्यावर रुद्रचा जीव भांड्यात पडला. श्याम आणि रुद्र तिला आणण्यासाठी रुपालीच्या मैत्रिणीच्या घरी गेले. वडिलांना पाहताच रुपाली "बाबा" म्हणून पळत पळत आली. रुपालीला त्याने उचलून घेतले. रुद्रच्या डोळ्यातून अश्रू आले. रुपालीनं ते पाहिलं. "बाबा, बाबा, का रडताय तुम्ही? काय झाले बाबा तुम्हाला?" बाबाला आपली काळजी आहे हे कसं कळणार तिला? ती घाबरून बाबांच्या तोंडाकडे पाहतच राहिली. तिच्या मैत्रिणीच्या आईचा निरोप घेतला. रुद्रला घरी पोहोचायची घाई होती, कारण आई वडील काळजीत असणार. रुद्र आणि श्याम तिला घेऊन घरी गेले. आई दारातच वाट पाहत राहिली होती. बाबा देखील वाट पाहत होते. घरी गेल्या गेल्या रुपालीने आजीला मिठी मारली. आजीच रुपालीची आई झाली होती. आजीने "माझं पिल्लू ग ते" असं म्हणत जवळ घेतले, पापी घेतली, तोंडावरून हात फिरवले. "राजा, कुठं गेली होतीस तू? असं न सांगता नाही जायचं कुठं. आम्हाला किती काळजी लागली होती." रुपाली आजीच्या कडेवरून उतरली. आजी म्हणाली, "बाळा, आता हातपाय धुवून चूळ भर, कपडे बदल, खाऊ खाऊन घे." रुपाली म्हणाली, "नको आजी मला खायला. मी शिल्पाच्या घरी खाऊन आले." रुपालीने आजीच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही केले. रुपाली आजीला म्हणाली, "आजी, मी आता अमोल दादाकडे खेळायला जाते." "सावकाश जा हं बाळ," आजी म्हणाली. रुपाली गेली आणि तिघे गप्पा मारत बसले. राहुल रुपाली हळूहळू मोठी झाली. कॉलेजला गेली. रुद्रच्या आयुष्यात पुन्हा मोठे दुःख आले. 2 वर्षाच्या अंतराने आई वडिलांचे निधन झाले. रुद्र खऱ्या अर्थाने पोरका झाला. मुलं देखील वेडीपिशी झाली. रुद्रने स्वतःचे दुःख हृदयात लपवून दोन्ही मुलांचा सांभाळ केला. रुपालीने घराची जबाबदारी लहान वयातच उचलली. ती वयापेक्षा विचाराने पोक्त झाली होती. मोठेपण आले. तिने ते बाबांकडे पाहून ही जबाबदारी आपली आहे हे समजून स्वीकारले. स्वयंपाकाला बाई लावली. बाकी घरातील सर्व रुपाली करत असे. दोघेही आता मोठी झाली. रुद्रचे वय आता 60कडे झुकले होते. रुपालीचे शिक्षण पूर्ण झाले. तेवढ्यात या विचारात असतानाच "बाबा, बाबा, मला नोकरी लागली," दारातूनच सांगत राहुल घरी आला. आईबाबांची आणि रोहिणीची त्याला खूप आठवण झाली. आज
आनंदाच्या क्षणी आई बाबा आणि रोहिणीची उणीव भासली. पण रुद्र शांत राहिला. राहुलच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून तिघेही झोपायला आपापल्या खोलीत निघून गेले. रुद्र बेडरूममध्ये आल्यानंतर रोहिणीच्या फोटोसमोर उभा राहिला. रोहिणी, 2 लहान मुलं सोडून किती लवकर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस. तुझ्याविना माझं आयुष्य वाळवंट झालं ग. माझं दुःख मी माझ्या आईबाबांना दाखवून दिले नाही. मुलांच्या समोर कधी रडलो नाही. फार वाईट झालं ग. तू गेलीस आणि जगण्याची उमेदच संपली. परंतु ह्या 2 मुलांसाठी मला जगावं लागलं. आई वडिलांसाठी जगावं लागलं. तू इतक्या लवकर का गेलीस ग मला सोडून? आणि रुद्र ओक्साबोक्शी रडू लागला. थोड्या वेळाने शांत झाल्यावर म्हणाला, आता माझी जबाबदारी जरा कमी झाली रोहिणी. रुपालीचं शिक्षण पूर्ण झालं. रुपालीचं लग्न प्रथम करायचं माझा विचार होता, पण रुपाली तिच्या मतावर ठाम आहे. ती म्हणते, बाबा आधी सून आणायची मग जावई. तिला माझी काळजी आहे ग. माझी जेवणा खाण्याची आबाळ होणार. मी एकटं कसं राहणार ही काळजी तिला सतत सतावते. त्याच विचारात ती असते. राहुलला 2 मुली अगोदरच सांगून आल्या आहेत. पण मला माझ्या मित्राची श्यामची मुलगी आवडते. लहानपणापासून मी तिला पाहिलेली आहे. बघूया, उद्या मी श्यामला विचारेन. मग रुद्र अंथरुणावर पडला. विचार करत करतच केव्हा झोप लागली हे त्यालाच कळालं नाही. रुद्र आता रिटायर्ड झाला होता. त्याने श्यामला फोन करून आधीच सांगितलं होतं, मी तुझ्याकडे येणार आहे. माझं महत्त्वाचं काम आहे. 11 वाजता रुद्र श्यामच्या घरी गेला. वहिनींनी या भाऊजी, आज कसं काय येणं केलं? हसत हसतच विचारलं. आलोय महत्त्वाच्या कामासाठी. थोडा वेळ जुजबी इकडचं तिकडचं बोलणं झालं. मग श्यामच म्हणाला, अरे रुद्र, ज्या कामासाठी आला आहेस ते बोल ना. श्याम सरळ मुद्द्यावरच येतो. अंकिताला राहुलला देतोस का? हे विचारण्यासाठीच मी आलो आहे. स्पष्टपणे होकार अथवा नकार जे काही असेल ते मला सांग. श्याम रुद्रला म्हणाला, अरे काय म्हणतोस? माझ्या मनात हे कधीपासून होतं. परंतु तू एवढा श्रीमंत. मी माझ्या अंकिताला राहुलला करून घेतोस का कसं विचारायचं म्हणून आजपर्यंत तुझ्याकडे हा विषय काढला नाही. तुझ्याकडूनच आलंय म्हटल्यानंतर दुधात साखरच. माझी मान्यता आहे. वहिनी देखील म्हणाल्या, हो हो, तुमच्या दोघांची एवढ्या वर्षाची मैत्री आहे. त्या मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं तर छानच. आणि काय हवंय? मला देखील राहुल खूप आवडतो. सज्जन, हुशार आहे. असा मुलगा जावई म्हणून मिळायला नशीब लागतं भाऊजी. आता वेळ कशाला करायचा? ठरवून टाकूया, उडवून देऊया लग्नाचा बार. रुद्र एक मोठं कर्तव्य, जबाबदारी पार पाडल्याच्या आनंदात घरी आला. संध्याकाळी राहुल ऑफिसमधून आल्यानंतर राहुल आणि रुपाली समोर हा विषय काढला. राहुलनी देखील संमती दिली. परकी मुलगी आणून बाबांचं तिचं नाही जमलं तर? बाबांसाठी तो अंकिताशी लग्नाला तयार झाला. अंकिता छानच होती. साखरपुडा झाला. लग्न देखील छान पार पडलं. रुद्रने श्यामला सांगितले होते, तुम्हाला तुमच्या मुलीला काय जमेल ते घाला. माझी कसलीच अपेक्षा नाही. श्यामने त्याला जमेल तेवढी हौस केली. लग्न आनंदाने पार पडले. राहुल आणि अंकिताचा संसार सुरू झाला. रुद्र आता निवांत झाला. त्याची निम्मी काळजी संपली. आता रुपालीला स्थळ पाहू लागला. रुपालीला कॉलेजमधीलच एक मुलगा आवडत होता. एके दिवशी रुपाली ओंकारच्या वाढदिवसाला बाबांना विचारूनच गेली होती. यायला उशीर झाला. मैत्रिणी बरोबर होत्या म्हणून रुद्र काही बोलला नाही. सकाळी नाश्त्याच्या वेळेला रुद्रने रुपालीला विचारले, आता तुझं लग्न करायचं मी ठरविलं आहे. तुला एखादा मुलगा आवडत असेल तर अगोदरच सांग. तेव्हा रुपाली म्हणाली, बाबा, काल मी ज्याच्या वाढदिवसाला गेले तो ओंकार मला खूप आवडतो. डॉक्टर आहे. घरातील सर्वजण छान आहेत. मी, तुम्ही आणि राहुल या
तिघांव्यतिरिक्त आपल्या घरी कोणी नाही. ओंकारच्या घरी आई, बाबा, काका, काकू, बहीण, भाऊ आहेत. बाबा, मला माणसे हवीत. हे तिचं बोलणं ऐकून रुद्रला आपल्या लेकीचा अभिमान वाटला. रुद्रने गुरुजींकडून चांगला मुहूर्त काढून श्याम आणि वहिनींबरोबर ओंकारच्या घरी गेले. आदरातिथ्य झाल्यावर श्यामने लग्नाचा विषय काढला. रुपाली सर्वांनाच आवडत होती. सर्वांनी होकार दिला आणि रुपालीचे लग्न धूमधडाक्यात झाले. लग्नानंतर रुपाली राजेंद्र 8 दिवस फिरून आले. जेव्हा रुपाली माहेरी आली, आल्या आल्या ती बाबांना बिलगली. ट्रीप सोडली तर इतक्या वर्षात प्रथमच बाबांना सोडून ती राहिली होती. अंकिताने तिची प्रेमाने विचारपूस केली. संध्याकाळचे जेवण झाले. अंकिताने सर्व आवरले. राहुल आणि अंकिता झोपण्यासाठी गेले. रुपाली बाबांजवळ आली आणि बाबांच्या पायापाशी बसून रडू लागली. आमच्यासाठी उभं आयुष्य तुम्ही एकटे राहिलात. आमची आई बनलात बाबा. तुम्ही आयुष्यात किती मोठा त्याग केला बाबा आमच्यासाठी, हे आज मला कळते. बाबा, आम्हाला त्रास होईल म्हणून दुसरी आई नाही आणली. तिचं आमचं नाही जमलं तर आम्हाला त्रास होईल म्हणून दुसरे लग्न तुम्ही नाही केलं बाबा. हा केवढा मोठा त्याग बाबा तुम्ही आमच्यासाठी केलात. रुपाली हमसून हमसून रडू लागली. रुद्र म्हणाला, तुम्ही माझं सर्वस्व होता. तुमचं नीट व्यवस्थित करणं, शिकवणं, लग्न करून देणं एवढंच माझं ध्येय होतं. मी आज खूप खूप समाधानी आहे राजा.